नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्थानिक महिलांनी कुडूक येथे उभारले रोजगार निर्मिती केंद्र। गावातच उभारला द्रोण पत्रावळीचा कारखाना। उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व्यवसायाला नवी दिशा। जननी आणि रुक्मिणी स्वयंसहायता समूहातील महिलांच्या पंखांना बळ। मंडणगड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुडूक खुर्द हनुमानवाडी येथील जननी स्वयंसहायता आणि रुक्मिणी स्वयंसहायता समूहातील महिलांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून व्यवसाय क्षेत्रात भरारी घेत व्यवसाय उभा करून समाजापुढे एक आदर्श ठेवत कर्तृत्व सिद्ध केले आहे। या अंतर्गत पत्रावळी कारखान्याचे उद्घाटन तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन अमित सरमळकर यांच्या शुभ हस्ते कुडूक खुर्द हनुमानवाडी येथे नुकताच पार पडला। या प्रसंगी प्रभाग संघ व्यवस्थापक शुभ्रा कदम, कुडूक खुर्द हनुमानवाडी येथील जननी स्वयंसहायता आणि रुक्मिणी स्वयंसहायता समूहातील महिला पदाधिकारी, सदस्य, पंचक्रोशीतील स्थानिक ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन अमित सरमळकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मंडणगड अंतर्गत महिलांसाठी त्यांच्या आर्थिक उन्नतीचे व अन्य क्षेत्रातील प्रगतीचे माध्यम झाले असून शासनाकडून मिळालेल्या समुदाय गुंतवणूक निधी व बँकेकडून मिळालेले अर्थसहाय्य यांच्या जोडीने पत्रावळी मशीन खरेदी करून शाश्वत उपजीविकेचा या महिलांनी पुरेपूर अवलंब केला आहे। महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी नेहमी उमेद अभियानाकडून पाठपुरावा केला जातोय। त्यासोबतच राष्ट्रीयकृत बँकांचा देखील मोठ्या प्रमाणात वाटा असल्याचे सरमळकरांनी व्यक्त केले। व्यवसाय करताना गुणवत्ता व दर्जा दिला पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे व न लाजता कोणताही न्यूनगंड न बाळगता जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील महिलांना यश शक्य असल्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून कुडूक खुर्द हनुमानवाडी येथील जननी स्वयंसहायता आणि रुक्मिणी स्वयंसहायता समूहाच्या महिलांनी आपल्या खेडेगावातून पत्रावळी द्रोण बनवण्याचा कारखाना सुरू करण्यात आला आहे। या दोन्ही समूहाची स्थापना 2017 साली झाली। यामध्ये 20 महिला सदस्यांची संख्या असून या व्यवसायात वय वर्ष 45 पेक्षा अधिक वयोगटातील स्थानिक महिलांचाही समावेश आहे। सदर ठिकाणी एकाच दिवशी प्रशिक्षण घेत येथील महिलांनी कारखान्यांमध्ये एका तासात 1000 पत्रावळ्या बनवल्या असून यामध्ये पत्रावळ्या, द्रोण, नाश्ता, डिश अशा प्रकारे बनवल्या जात आहेत। एका संचामध्ये 25 डिशचा समावेश असून कमी दरात विक्री करणार असून चांगल्या पद्धतीची सामुग्री वापरण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। स्वयंचलित मशीन असल्यामुळे जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही। विविध समारंभात कागदी पत्रावळ्यांचा वापर जास्त प्रमाणात आढळतो, त्यामुळे याचा फायदा आम्हाला प्रामुख्याने मिळेल असेही लाभार्थी महिलांनी सांगितले। ग्रामीण भागात दिवसेंदिवस ओसाड होत चाललेल्या शेतीसह रोजंदारीचा प्रश्न उद्भवत असल्यामुळे अनेक महिला शहराकडे धाव घेतात। शहराकडे जाण्याचं प्रमाण अधिक आहे, म्हणून ग्रामीण भागातील महिलांना गावातच राहून रोजगार देताना त्यांच्याकडून वस्तू बनवून घेत असल्याने वेळ व पैशाचीही बचत होते व ग्रामीण भागातील महिला समाधानी होतात। गाव टिकवण्यासाठी आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी लघु उद्योगाची निर्मिती झाली असून व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीमुळे लोकांना शहरामध्ये स्थलांतरित करण्याची गरज भासणार नाही, असे मत स्वप्नाली पवार यांनी व्यक्त केले। प्रगतीचा आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा शोधून उत्तुंग भरारी घेण्यासाठी ग्रामीण महिला सुद्धा आता सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसत आहेत। महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण महिलांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि नवचैतन्य आणण्यामागचे मुख्य कारण उमेद अभियान बनले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।